वाल्मिक कराड आणि एका पोलीस अधिकाऱ्याचं आणखीन एक फोन रेकॉर्डिंग व्हायरल झालेलं आहे। नाशिकमधील मुलावरती कारवाई करू नका, इथे बाप बसलाय, कशाला घाबरता, असं धक्कादायक वक्तव्य वाल्मिक कराडने या संभाषणात केलेलं आहे। दरम्यान या ऑडिओ क्लिपची न्यूज 18 लोकमत पुष्टी करत नाही। राजीनाम्याबाबत मी काही उत्तर देणार नाही। अंजली दमानिया अजित पवारांना भेटल्या, दमानियांच्या आरोपांवरती अजित पवार आणि फडणवीस उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली। मंत्रिमंडळातील बैठकीनंतर मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। या भेटीदरम्यान काय झालं हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। दादांना चुकीची गोष्ट पटत नाही। अंजली दमानियांच्या आरोपात तथ्य असेल तर अजितदादा मुंडेंचा राजीनामा घेतील, असं शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे। वाल्मिकला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला आहे। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींच्या शिक्षेच्या मागणीसाठी अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतलेली आहे। यावेळेला त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत अजित पवारांकडे मुंडेंविरोधातील पुरावे सादर केलेत। यावेळेला अजित पवारांनी पुराव्यांची दखल घेत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचं आश्वासन दिल्याचं अंजली दमानिया यांनी सांगितलं। फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडेल असं वाटत नाही। कृष्णा आंधळे सोबत काहीतरी घातपात झाला असावा, असा संशय शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे। संदीप क्षीरसागरांना आंधळेची माहिती कशी मिळते, असा सवाल धनंजय मुंडेंनी केलाय। संदीप क्षीरसागरांना आरोपींबाबत एवढं माहिती असेल तर कृष्णा आंधळेंशी संबंध असतील, त्यातूनच ते बातम्या पेरत असावेत, असा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय। खासदार संजय राऊतांनी आरोपी वाल्मिक कराडबद्दल गौप्यस्फोट करत भाजपावरती निशाणा साधलेला आहे। वाल्मिक कराड राजकारणात येईल आणि राजकारणात आल्यावर भाजपाच्या गटात दिसेल, असं राऊत म्हणाले। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होते। अशामध्येच उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार गुरुवारी बीड दौऱ्यावरती येणार आहेत। बीडच्या पालकमंत्री पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार बीडमध्ये येणार आहेत। बाबा सिद्दीकींना एका बिल्डरने धमकी दिली होती, असा दावा त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकीने केलेला आहे। बाबा सिद्दीकी रोज डायरी लिहून ठेवत असत, असंही झिशान याने म्हटलेलं आहे। बाबांच्या डायरीत एका स्थानिक नेत्याचं नाव असल्याचं त्याने सांगितलेलं आहे। सिद्दीकींच्या संबंधित चार्जशीटमध्ये माझं नाव नाही, जी घटना झाली माझ्यासाठी धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया मोहित कंबोज यांनी दिलेली। तर मुंबई पोलिसांनी सत्य बाहेर काढावं, अशी मागणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी केली। आमची चौकशी करावी, काहीच हरकत नाही, मी चौकशीला समोर जायला तयार आहे। आरोप करण्यापेक्षा आरोप सिद्ध करून दाखवा, असं आव्हान अनिल परब यांनी केलंय। सिद्दीकी हत्या प्रकरणातील वस्तुस्थिती बाहेर येऊ नये म्हणून हा अँगल दिला जातोय। हत्येमागचं नेमकं कारण बाहेर यावं, असं अनिल परब म्हणालेले आहेत। बाबा सिद्दीकींचं कुणासोबत काय बोलणं झालं हे तपासायला हवं, तपासात सर्व सत्य समोर येईल, असं अनिल परब म्हणाले। रस्त्यावरती उतरून वादविवाद करणं शोभनीय नाही, पालकमंत्रीपद जीवन मरणाचा प्रश्न नाही, अशा कानपिचक्या प्रवीण दरेकरांनी दिलेल्या आहेत। पदासाठी हमरीतुमरीवरती येणं उचित नसल्याचा सल्ला दरेकरांनी दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावरती आहेत। यावेळेला दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघात फडणवीसांच्या जाहीर सभा होणार आहेत। तर राजधानीमध्ये फडणवीसांचा रोड शो देखील करण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मैदानात उतरलेले आहेत। अंतरवाली सराटीत जरांगेंच्या उपोषणाचा आजचा हा चौथा दिवस आहे। धनंजय देशमुख जालन्यातील मनोज जरांगेंच्या सामूहिक उपोषणात सहभागी झालेले आहेत। जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सरकारने विचार करावा, अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली। सिल्लोडच्या धानोरामध्ये जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी युवक टॉवरवरती चढलेला आहे। टॉवरवरती चढून जोरदार घोषणाबाजी करत युवकाने आंदोलन सुरू केलं। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। अटल सेतूसाठीचा पथकर आणखीन 1 वर्ष 250 रुपयांवरती कायम ठेवण्यात येणार आहे। 2014 मधील इस्थर अनुया अत्याचार आणि हत्या प्रकरणी फाशीची शिक्षा रद्द करून रिक्षाचालकाची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। मुंबई हायकोर्टाने सुनावलेली फाशी सुप्रीम कोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे। भिवंडी-वाडा रस्त्यावरती काँक्रिटीकरणाचं काम अतिशय संथ गतीने सुरू आहे, त्यामुळे वाहन चालकांना नेहमीच कोंडीचा सामना करावा लागतो। तसंच रस्त्यावरती धुळीचं साम्राज्य पसरल्याने नागरिकांना श्वसनाचे त्रास सुरू झाले।
नवी मुंबईतील नेरूळमध्ये प्रशांत कॉर्नरच्या मागे विकास कामामार्फत बांधकाम सुरू आहे. दरम्यान या बांधकामात असलेल्या 6 बांगलादेशी नागरिकांना नेरूळ पोलिसांनी ताब्यात घेतलं. आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदावरती चर्चा झालेली आहे. येत्या 2 दिवसात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा होणार आहे. या 2 जिल्ह्यांना सहपालकमंत्रीपद द्यावं का याबाबत निर्णय होणार आहे. नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे राहण्यासाठी भाजप आग्रही आहे, तर रायगडसाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी आग्रही दिसते. तुषार रुपणवार आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. तुषार, खरं तर बैठकीमध्ये ही चर्चा झालेली आहे, महत्त्वाची माहिती समोर येते. काय अपडेट्स आहेत? आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नाशिक आणि रायगड या 2 चर्चेत असणाऱ्या पालकमंत्री संदर्भामध्ये चर्चा झाली. नाशिकचं पालकमंत्री पद हे भाजपकडे राहण्याची दाट शक्यता आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्या प्रकारची लॉबिंग देखील सुरू आहे. मात्र दुसरीकडे रायगड जिल्ह्यावरती अजूनही राष्ट्रवादीचा दावा असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे येणाऱ्या 2 दिवसानंतर मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. येणाऱ्या 2 दिवसामध्ये रायगडसह नाशिक या 2 जिल्ह्यांना पालकमंत्रीपद द्यायचं का या संदर्भातला अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील आणि 2 जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा तिढा येणाऱ्या 2 दिवसामध्ये आपल्याला मुख्यमंत्री सोडवताना पाहायला मिळतील. निश्चित येत्या 2 दिवसामध्ये तिढा सुटतो का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर पालकमंत्री पदासाठी हा तिढा जो आहे तो सुटतो काय पाहणं महत्त्वाचं असेल. पुढची एक महत्त्वाची बातमी येते. धाराशिवमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झालेले आहेत. धाराशिवमधून बातमी येते आहे, धाराशिवमध्ये मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा आंदोलकांचं आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी कार्यालयात स्वतःला कोंडून घेतलेला आहे. जरांगेंच्या आंदोलनाकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळेला आंदोलकांनी केलेला आहे. बालाजी निरफळ अधिकची माहिती देत आहेत. बालाजी, काय अपडेट समोर येत आहेत? आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे. अमित, मनोज जरांगे हे उपोषण करतात, त्याचा 4था दिवस आहे आणि या जरांगे यांच्या उपोषणाकडे जे आहे ते सरकार गांभीर्यानं पाहत नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलेले मराठा तरुण जे आहेत ते आधी त्यांनी सांगितलं पोलिसांना की आम्ही जिल्हाधिकाऱ्याला भेटायला जातोय. मात्र जिल्हाधिकाऱ्याला न भेटता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे न्याय विभाग आहे ज्याच्यात जिल्हाधिकारी सुनावणा घेतात त्या रूममध्ये जाऊन जे आहे त्या आंदोलकांनी जे आहे ते स्वतःला कोंडून घेतलेलं आहे. 2.25 तास झाला आम्ही ते आंदोलक जे आहेत ते त्याच रूममध्ये आहेत. पोलीस प्रशासनातील अधिकारी बाहेर, जिल्हाधिकारी बाहेर, यांना बाहेर या आपण चर्चा करू असं सांगतात. मात्र आंदोलक जे आहे ते आतमध्ये बसून घोषणाबाजी करतायत. लेखी आश्वासन जे आहे ते तुम्ही वरिष्ठ स्तरावर बोला आणि आम्हाला लेखी आश्वासन मनोज जरांगे यांच्या बाबतीत द्या, त्यानंतरच आम्ही जे आहे त्या बाहेर येऊ अशी भूमिका घेतात. मात्र दोन्हीकडनं जे आहे ते संवाद सुरू आहे. मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम असून गेली 2.25 तासापासून जे आहे ते आंदोलकांनी स्वतःला कोंडून घेतलेलं आहे. पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचं जे आहे ती गर्दी अवाराजी झाली होती तर बाहेर काढलेली आहे आणि पोलीस बंदोबस्त जो आहे वाढला आहे आणि आंदोलक मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असल्यानं जी आहे ती गोंधळाची परिस्थिती